नमस्कार शेतकरी मित्रांनो, त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरी सातारामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मळणी मशीन बघणार आहे। तर मळणी मशीन कोणती, तर मळणी मशीन सोनालिका कंपनीची आपण आज मळणी मशीन बघणार आहे। तर ह्या सुपडी मॉडेलमध्ये मळणी मशीन आहेत। अगोदर आम्ही बऱ्याच वेगवेगळ्या कंपन्यांच्या मशीनी विकल्या आहेत, परंतु सर्वात जुनं किंवा जुनी कंपनी कोणती असेल तर ही सोनालिका आहे। आणि यामध्ये बरेच वर्ष झालं कस्टमर आपल्या किंवा शेतकरी आपल्याला म्हणत होते की आम्हाला सोनालिकाचीच मशीन पाहिजे किंवा सोनालिकाची मशीन तुम्ही घ्या, डीलरशिप घ्या। मग त्यासाठी ग्राहकांच्या सर्वांच्या आग्रहाखातर आपण सोनालिकाची डीलरशिप घेतलेली आहे। कारण ही मशीन आता तुम्ही पण जर बघितलं तर तुमच्या जवळ पण तुम्हाला जुन्यात सर्वात जास्त टिकणारी मशीन तुम्हाला सोनालिकाची दिसणार आहे। अजूनही 15-20 वर्ष झालं तरी अजूनही चालू आहेत मशीन। तर ही जी सोनालिकाची मशीन आहे ही पूर्ण हेवी मध्ये मशीन येते। म्हणजे बाकी सर्व मशीन तुम्ही बघितल्या तर त्यामध्ये सगळ्यात क्वालिटी किंवा जे ह्याला पार्ट वगैरे वापरलेले आहेत हे पूर्ण हेवी मटेरियल मध्ये वापरलेलं दिसतंय। परत यानंतर यामध्ये तुम्ही जी साईडला पुली दिलेल्या आहेत या पुलीला तुम्ही 1000 RPM करू शकताय किंवा 540 RPM करू शकताय। इथं दिलेलं आहे बघा, तुम्ही बघू शकताय। म्हणजे सर्व ट्रॅक्टरांना ही मशीन आपली चालते। असं नाही की बाबा 1000 RPM ला पण चालते, 540 ला चालते, 720 ला चालते। म्हणजे टोटल सर्व ट्रॅक्टरला आपल्या ह्या मळणी मशीन चालतात। आणि आता बाजारात साईड टोकरी बॅक टोकरी तर आपल्याकडे आहेतच, परंतु ह्या सुपडी मॉडेल हे मॉडेल कशासाठी जास्त चालतं तर ज्यांना ज्वारी जास्त आहे, बाजरी आहे, गहू आहे, म्हणजे ज्या लहान प्रकारचे जे धान्य आहेत जे जास्त आहेत त्यासाठी ह्या सुपडी मॉडेल सगळ्यात जास्त चालतात। कारण ह्या मॉडेलमध्ये काय होतं, तुमचं ज्वारी वगैरे तुम्ही काढली तर आता टोकरीमध्ये काय होतं त्यामध्ये घाण जास्त येते। ह्यामध्ये तुमचं एकदम स्वच्छच धान्य निघणार आहे किंवा तुमचं बाहेर फेकलं जात नाही अजिबात। म्हणजे स्पेशल ज्वारी वगैरे लहान धान्यांसाठी तर ही चालतेच मशीन, परंतु सर्व सोयाबीन असू द्यात तुमचं किंवा घेवडा असू द्यात सर्व पिकांसाठी सुद्धा ही मशीन चालते। आता ह्यामध्ये बरेच मॉडेल आहेत, 15 HP, 20 HP, 25 HP, 30 HP असं तुमच्या ट्रॅक्टरनुसार तुम्ही ते मॉडेल घेऊ शकताय। आणि यामध्ये डबल स्पीड आणि सिंगल स्पीड अशी सुद्धा मॉडेल आहेत। आता आपण हे डबल स्पीड मधलं मॉडेल दाखवतोय तुम्हाला। तर यामध्ये फरक काय राहतो, आता सिंगल स्पीड असेल तर खाली 2 चाळणी असतात, डबल स्पीडला तुम्हाला 3 चाळणी येतात डायरेक्ट, आणि साईडला इथे पुली येते एक। शेतकरी मित्रांनो, ह्या डबल स्पीडचा उपयोग कशासाठी होतो, आता ज्यावेळेस तुमचं हरभरा वगैरे असेल किंवा सोयाबीन वगैरे ज्यावेळेस तुमचं साठतो इथं भुस्सा, तर तो भुस्सा उचलण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही स्पीड वाढवाल त्यावेळेस भुस्सा जास्त प्रमाणात तो उचलला जाणार आहे, त्यावेळेस ते तुमचा खाली चाळण पॅक होणार नाही। त्यासाठी ह्या डबल स्पीडचा तुम्ही उपयोग करू शकताय। म्हणजे ह्यामध्ये तुम्हाला भुस्सा बाहेर टाकण्याचं किंवा कांडक्या बाहेर टाकण्याचं स्पीड कमी जास्त तुम्ही करू शकता ह्या पुलीवरती। त्यानंतर तुम्ही हे सर्व प्रकार शेतकरी मित्रांनो, आता डबल स्पीडचा अजून फायदे काय आहेत ते तुम्हाला मी सांगतो। आता यामध्ये आता घेवडा वगैरे जर असेल तुमचा तर घेवड्याला तुमचा ड्रम किंवा जे चाळण वगैरे असते ती पॅक 100% होतीच। मग घेवड्याला तुम्हाला डबल स्पीड शिवाय पर्यायच नाही, त्याला डबल स्पीडच लागणार तुम्हाला। आता डबल स्पीड म्हणजे काय त्या अर्थात तुम्हाला एक अंदाजे सांगतो। आता समजा एका राऊंड मध्ये हे तुमचं 100 वेळा फिरत असेल हातला ड्रम, तर यामध्ये तुम्ही ह्या साईडला यामध्ये 3 स्पीड दिलेले आहेत, लहान, मीडियम आणि मोठा। आता जर तुम्ही लहानवर ठेवला तर इथं समजा 100 स्पीडनं फिरत असेल तर हे तुमचा भुस्सा काढण्याचं किंवा कांडक्या टाकण्याचं ही 150 स्पीडनं फिरेल। त्यानंतर तुम्ही ह्याच्यापेक्षा अजून वाढवलं तर हा 100 स्पीड आहे तर हा 200 स्पीड होईल, 200 स्पीड होईल। म्हणजे तुम्हाला 100 करू शकता तुम्ही, म्हणजे अंदाजे सांगतो तुम्हाला। परत 100 150 करू शकताय आणि 100 200 सुद्धा करू शकताय। म्हणजे या पद्धतीनं तुम्हाला ह्या डबल स्पीडचा यामध्ये तुम्हाला स्पीड कमी जास्त करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा फायदा होणार आहे। आणि त्यामुळे तुमची ही चाळण जी आहे, म्हणजे आता जुन्या मशीनी ज्या आहेत त्यांना काय करायला लागतं, इथं भुस्सा ज्यावेळेस सटतो त्यावेळेस एक माणूस ठेवावा लागतो तुम्हाला काटकीनं हलवण्यासाठी। मग तो माणूस इथं लागणार नाही तुम्हाला। म्हणजे किती तुमचं साठलं तरी ते डायरेक्ट वरती उचलणार आहे आणि तुमचं जास्त प्रमाणात म्हणजे ॲव्हरेज तुमचं जास्त ही मशीन काढणार आहे डबल स्पीड असल्यामुळे। त्यानंतर तुम्ही हे बेरिंग वगैरे सर्व बघू शकताय। आता टोटल जिथं जिथं बेरिंग दिलेले आहेत, म्हणजे सर्वात महत्वाचं काय आहे तर बेरिंग ह्या मशीनला। कारण बेरिंग जर तुमचं पॅक झालं, त्यात माती गेली, घाण गेली तर बेरिंगवरच सगळं हे हलतंय, नाहीतर मग ते काय होणार, बेरिंग जर पॅक झालं तर ते हलणारच नाही किंवा व्यवस्थित काम करणार नाही। मग त्यामुळे कंपनीने काय केलंय, प्रत्येक बेरिंगला पूर्ण पॅकिंग दिलेलं आहे। म्हणजे इथं तुमचं
भुश्याची घाण असेल, धूळ असेल किंवा माती असेल ती ह्या बेरिंगमध्ये तुमच्या जाणार नाही. प्रत्येक ठिकाणच्या बेरिंगमध्ये तुम्हाला हे टोटल कव्हरिंग दिसणार आहे. मागच्या बाजूला पण येऊ शकता तुम्ही. हा, सर्व ठिकाणी तुम्ही बेरिंग बघा, कुठेही बेरिंग असू द्यात, सर्व ठिकाणच्या बेरिंगला तुम्हाला त्यांनी पॅकिंग किंवा कव्हरिंग त्या पद्धतीने दिलेलं आहे. म्हणजे जेणेकरून त्या बेरिंगला तुम्हाला मेंटेनन्स येऊ नये आणि तुमचं मशीन खराब होऊ नये. तर अजून तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ही मशीन जी आहे ही पूर्ण मल्टीक्रॉप आहे आणि आपल्याकडे सर्व प्रकारच्या मशीन आहेत. म्हणजे यामध्ये 15 HP असेल, 20 HP असेल, 25 HP असेल, 30 HP असेल. तुमच्या ट्रॅक्टरनुसार ते तुम्हाला मशीन सर्व प्रकारचे आपल्याकडे मिळतात. तुमचा ट्रॅक्टर किती HP आहे तेवढा फक्त सांगा, तुम्हाला सगळी आम्ही माहिती देऊ त्या पद्धतीने. आता ह्यामध्ये अजून एक आपण चेंजेस काय करून घेतलंय, आता सोनालिकाला अगोदर कचरा पेटी नव्हती. आता ही कचरा पेटी कशासाठी लागते तर तुमचं ज्यावेळेस धान्य असेल किंवा त्यामध्ये तुम्हाला स्वच्छ करायचे, कचरा आला असेल किंवा एखादं पोतं तुमच्याकडनं सांडलं राहणार, त्यामध्ये माती आहे, मग ती माती स्वच्छ करायची. मग त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, ते जे धान्य आहे ते धान्य तुम्ही यामध्ये टाकू शकता. डायरेक्ट यामध्ये टाकण्यापेक्षा डायरेक्ट यामध्ये धान्य टाकलं, डायरेक्ट तुमचं चाळणीवर जाणार आहे आणि स्वच्छ होऊन खाली येणार आहे. त्यासाठी ही कचरा पेटी आपण कंपनीकडून तयार करून घेतलेली आहे. सोनालिकाला आधी येत नव्हती कचरा पेटी, आपण तयार करून घेतली त्याबद्दल. आता त्यानंतर बाकी तुम्ही टोटल मटेरियल बघू शकता, म्हणजे प्रत्येक पार्ट ना पार्ट त्यांनी हेवी मध्ये दिलेला आहे. त्यामुळेच सोनालिका मशीनी ह्या 15-20 वर्ष जरी वापरल्या तरी ह्याला प्रॉब्लेम येत नाही. परत टायर पण चांगल्या क्वालिटीचं दिलेले आहे, त्याला बेरिंग चांगल्या क्वालिटीचं दिलेलं आहे, पूर्ण सपोर्ट सगळ्या बाजूने दिलेला आहे टायरला. त्यामुळे एक्सेल हलणं, क्रॅक होणं, बाजूला जाणं काही असल्या भानगडी तुम्हाला होणार नाहीत. सर्व पुल्या वगैरे ज्या दिलेल्या आहेत या टोटल पुल्या सर्व हेवी मध्ये दिलेल्या आहेत. फ्लायव्हील तुम्ही बघू शकताय, सर्वात साईज मोठी दिलेली आहे, जाड हेवी मध्ये दिलेलं आहे. असं नाही की बाबा लाईट मध्ये दिलंय किंवा पत्र्यामध्ये दिलंय, कमी साईज मध्ये दिलंय, कारण कमी साईज मध्ये असेल तर फ्लायव्हील क्रॅक जातात. हे पूर्ण हेवी मध्ये आणि जाड साईज मध्ये दिलेले आहेत. तर त्यानंतर तुम्ही फळका बघू शकताय कंपनीचा. हा फळका सुद्धा पूर्ण हेवी मध्येच दिलाय, याला असा फक्त पत्रा बित्रा असं मारून दिलेला नाही. याला पूर्ण सगळ्या पट्ट्या, चांगल्या क्वालिटीच्या पट्ट्या, हेवी मध्ये पट्ट्या ह्याला मारून दिलेल्या आहेत. नाहीतर काही कंपन्या काय करतात, नुसता पत्रा असतो त्याला, तर पत्र्यापेक्षा हे पूर्ण हेवी मध्ये आणि मजबूत बनवून दिलेलं आहे. साखळी वगैरे सगळं त्याला टोटल जिथले तिथं सगळं कंपनीनं सर्व विचार करून दिलेला आहे. आता त्यानंतर जो कोंबडा येतो साईडला, हा कोंबडा पण तुम्ही बघू शकताय. हा कोंबडा जो येतो याला तुम्हाला कांटक्या वगैरे ज्या येतात त्याला पोतं लावायला लागतं. तर कंपनीनं ही पण तुम्हाला करायला ठेवलं नाही, कारण बाकीच्या कंपन्यांना काय करायला लागतं, आपल्याला स्वतः हुका मारावं लागतं. तर हुका सहित सर्व कंपनीनं विचार करून त्याला दिलेलं आहे. ह्याला पोतं वगैरे तुम्ही अडकून सर्व चालवू शकताय. तर अशाच आपल्याकडं सर्व मशिनरी आहेत, अनुदानास प्राप्त आहे आणि ह्याला सबसिडी आहे. त्यानंतर ह्याच्यावर लोन होऊ शकतं. परत तुम्हाला सगळं स्पेअर आपल्याकडे भेटणार आहे, सर्व्हिस आहे. ही पंजाबची मशीन आहे म्हटल्यानंतर इंडियन कंपनी आहे आणि त्यामुळे स्पेअर वगैरे सगळं आपल्याकडे मिळणार आहेत. कोणाला मशीन काही खरेदी करायची असेल तर आपल्या चॅनेलला व्हिजिट करा, आपले सर्व व्हिडिओ बघा. ह्याचे डेमोचे व्हिडिओ सुद्धा आपण टाकणार आहे, म्हणजे कसं मशीन काम करतंय ते सुद्धा व्हिडिओ आपण टाकणार आहे. आणि आपल्या नंबर तर दिलेलाच आहे, त्या नंबरला फोन करा आणि आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.